हरिओम. मुक्तचिंतन क्रमांक 41. स्वयंसिद्धता शस्त्रसज्जता अणुयुद्धाची तप्त हवा. योगदर्शन जगास घडवा आक्रमणाची वृत्ती हटवा. अणुयुद्धाचे ढग मानवतेच्या आकाशात घिरट्या घालत आहेत. अणुबॉम्बची भीती जगातील सर्वांनाच आहे. संहारकतेची धास्ती अमेरिका व रशिया यांसारख्या महाबलाढ्य राष्ट्रांनी देखील घेतलेली आहे. अणुबॉम्ब व तत्सम संहारक शस्त्र जगात अनेक राष्ट्रांनी तयार केली आहेत. त्यामुळे या राष्ट्रांची भीती सर्वत्र आहे. खरं म्हणजे या शस्त्रास्त्रांची भीती बाळगायलाच नको, कारण केवळ ती शस्त्र मानवाचा संहार करू शकणार नाही. आपल्याला भीती वाटायला पाहिजे ती शस्त्रांची नव्हे, तर त्यामागे असणाऱ्या हातांची, त्याहीपेक्षा हातांच्या मागे असणाऱ्या मानवी मनाची. हेच खरं धोकादायक आहे. हे मन काहीतरी विचार करून हातांना ती शस्त्र वापरण्याची आज्ञा देतं. मग हात त्या आज्ञेचे पालन करतात आणि शस्त्रांच्या साह्याने विध्वंस होतो. म्हणजे विध्वंसाचं खरं मूळ माणसाच्या मनातच आहे. हा संहार रोखायचा असेल तर अणुबॉम्बवर किंवा अन्य शस्त्रांवर टीका करून भागणार नाही, तर त्या शस्त्राच्या मागे असणाऱ्या हातांच्या आधाराने त्या हातांना नियंत्रित करणाऱ्या मनाचा शोध घेतला पाहिजे व तिथे उपचार केले पाहिजेत. म्हणूनच अण्वस्त्र बंदीचा विचार करताना केवळ शस्त्रास्त्र नष्ट करून प्रश्न सुटणार नाही. त्यामागे हात व त्याही मागचं मन नाहीसं करून देखील हा प्रश्न सुटणार नाही, तर त्या मनाची कृतीच बदलायला हवी. म्हणजे तेच हात व तेच शस्त्र मानवाच्या कल्याणाकरता वापरता येऊ शकेल. विध्वंसकारी अणुशक्ती विधायक कार्य करू शकेल. जिथे आक्रमणाची वृत्ती नाही, तिथे हीच अणुशक्ती विधायक कार्य करतेच आहे. म्हणूनच मानव जातीला अणुयुद्धाच्या विध्वंसापासून वाचवायचं असेल तर त्यामागची मनोवृत्ती बदलली पाहिजे व ही वृत्ती बदलायची असेल तर त्याला योगाशिवाय पर्याय नाही. योगशास्त्रातील प्रत्येक प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात वृत्तींचे नियंत्रणच करत असते. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे. योगाच्या नित्य अभ्यासाने हा चित्तवृत्ती निरोध आपोआपच साधत असतो. अशा प्रकारचे वृत्तींचे नियंत्रण हे माणसाच्या कल्याणाच्या दिशेने असणार, हाही योगाचाच परिणाम. शिवाय हा बदल कळत वा नकळत होतच राहतो. म्हणूनच संहारक शस्त्रांची निर्मिती करून मानवाचा विध्वंस करण्याचा प्रयोग करणाऱ्या माणसांच्या मनाला योगदर्शन घडवावं लागेल. या योगदर्शनातूनच आक्रमणाची वृत्ती हटेल. यातच मानवाचं कल्याण आहे. योगदर्शन जगास घडवा आक्रमणाची वृत्ती हटवा. नव्या युगातील नवमनुचा संदेश तुम्हाला योगी व्हा. संदेश तुम्हाला योगी व्हा. हरिओम.